So, very good afternoon, students. In the last lecture, already discussed in detail about the what is low spin and what is a high spin complex. ठीक आहे. तर हाय स्पिन आणि लो स्पिन कॉम्प्लेक्स काय आपण ते बघितलं तर जनरली काय की इन द हाय स्पिन कॉम्प्लेक्सेस देर आर इन्व्हॉल्वमेंट ऑफ दी weak field ligands. तर तिथे weak field ligand आहेत and therefore crystal field stabilization energy of the complex will be low. त्याच्यामुळे स्प्लिटिंग कमी होते आणि स्प्लिटिंग कमी झाल्यामुळे काय होतं की इलेक्ट्रॉन्स आर शिफ्टिंग टुवर्ड्स दी नेक्स्ट सेल किंवा नेक्स्ट ऑर्बिटल आणि त्याच्यामुळे काय होतं की तिथं पेरिंग जास्त होत नाही आणि त्याच्यामुळे तो जो कॉम्प्लेक्स आहे तर तो हाय स्पिन कॉम्प्लेक्स असतो जनरली. तर आपण एक काही अशा प्रकारचे इमेजेस म्हणजे जनरली आपण एक अशी एक डायग्राम डिस्कस केली होती की ज्याच्यामध्ये एक आपण हाय स्पिन कॉम्प्लेक्स दाखवला होता बरोबर किंवा लो स्पिन आणि हाय स्पिन दोन्ही कॉम्प्लेक्स दाखवले होते. दिस इज अ पी ऑर्बिटल विच इज ॲट द डिजनरेट स्टेट इनिशियली. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आपण काय दाखवलं होतं एक लो स्पिन आणि एक हाय स्पिन कॉम्प्लेक्स दाखवलं होतं बरोबर. तर लो स्पिन कॉम्प्लेक्स आणि हाय स्पिन कॉम्प्लेक्स याच्यामध्ये काय की क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी मध्ये गॅप आहे बरोबर. क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी मध्ये गॅप आहे. तर याच्यातलं मला सांगा दिस इज कन्सिडर दिस इज लेफ्ट साइड अँड दिस इज राईट साइड. which one is high spin and which one is low spin complex or which splitting is high spin one and which splitting is low spin one. काय आहे की ज्याच्यामध्ये ऍक्च्युअली बघा स्ट्रॉंग फील्ड लिगंड यूज केलेले असतात तिथं काय होतं की स्प्लिटिंग जास्त होतं म्हणजे काय की दिस इज द मोर गॅप इन द स्प्लिटिंग क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग. ठीक आहे. म्हणजेच काय की इथं क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग काय झालं की थोडंसं जास्त झालेलं आहे. ओके. मी थोडंसं काय करतो की तुम्हाला स्लाइड वरती दाखवतो. इथं थोडंसं डायग्राम मला कंजेस्टेड काढायला लागते. आपण थोडंसं पुढे जाऊया आणि परत पाठीमागे येऊया. ठीक आहे. येस, this is our board, so we can draw here. So in the high spin complexes we have seen that basically high spin complex आपण कसं हाय स्पिन आणि लो स्पिन कॉम्प्लेक्स जो आहे त्याच्यामध्ये आपण काय डिस्कशन केलं की जनरली काय की असं जे आपले काय असेल की दिस इज p orbital which is at the degenerate state. This is p orbital which is at the degenerate state and later on it undergoes splitting. तर हे काय होते की स्प्लिट होते आणि स्प्लिट झाल्यानंतर काय की एक जो आहे तो लो स्पिन कॉम्प्लेक्स आहे दुसरा हाय स्पिन कॉम्प्लेक्स आहे. म्हणजे याच्यामध्ये काय झालं समजा दिस इज इजी हे ऑक्टेहेड्रल आहे कन्सिडर करा. दिस इज T2G. ठीक आहे. हे T2G स्प्लिटिंग आहे. इकडे पण तसंच आहे की हे EG आहे आणि इकडे काय की हे T2G आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये पण जनरली बघा की हा जो कॉम्प्लेक्स आहे याच्यामध्ये हा जो कॉम्प्लेक्स आहे तो वीक फील्ड कॉम्प्लेक्स आहे. इट इज अ वीक फील्ड कॉम्प्लेक्स. म्हणजेच काय की या कॉम्प्लेक्स मध्ये जे लिगॅन्ड आहे तो लिगॅन्ड कसा आहे वीक फील्ड लिगॅन्ड आहे. सो वीक फील्ड लिगॅन्ड इज इन्व्हॉल्व इन दिस कॉम्प्लेक्स अँड हिअर द स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड इज इन्व्हॉल्व. तर इथं काय की स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड जो आहे तर तो स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड या कॉम्प्लेक्स मध्ये इन्व्हॉल्व आहे. ठीक आहे. तर ज्या कॉम्प्लेक्स मध्ये स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड आहे तिथं काय होतं की देर इज अ मच मोर स्प्लिटिंग एनर्जी म्हणजे क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग जे आहे ते काय की इथं बेसिकली जास्त झालेले. क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग जे आहे ते काय झाले जास्त झालेले आणि क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग जास्त झाल्यामुळे काय होतं की इलेक्ट्रॉन्स आर मोस्टली ट्राय टू पेअर. इलेक्ट्रॉन्स आर मोस्टली ट्राय टू पेअर आणि त्याच्यामुळे काय होतं की हे जे कॉम्प्लेक्सेस आहेत दॅट विल बिकेम लो स्पिन. तर हे जे कॉम्प्लेक्सेस आहेत ते काय होतात की लो स्पिन कॉम्प्लेक्सेस होते. तर लक्षात आलं की रिझन काय की लो स्पिन किंवा हाय स्पिन कॉम्प्लेक्स जो आहे म्हणजे हा जो कॉम्प्लेक्स आहे वेअर देर इज इन्व्हॉल्वमेंट ऑफ दी स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड. तर ज्या ठिकाणी स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड आहे तो कॉम्प्लेक्स लो स्पिन आहे आणि ऍट द अनादर साइड इथं काय होते बघा क्रिस्टल फील्ड जी स्प्लिटिंग एनर्जी आहे ती कमी आहे आणि त्याच्यामुळे काय होते की इलेक्ट्रॉन्स आर ट्राय टू प्लेस इन ऑल दी ऑर्बिटल्स किंवा म्हणजे काय असेल पी ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन प्लेस होताना काय होतात दीज इलेक्ट्रॉन्स आर प्लेस्ड अकॉर्डिंग टू हंट्स रूल. हंट्स रूल नुसार ते प्लेस होतात आणि त्याच्यामुळे हे जे कॉम्प्लेक्सेस आहेत सो दीज कॉम्प्लेक्सेस आर हाय स्पिन कॉम्प्लेक्स. दीज कॉम्प्लेक्सेस आर हाय स्पिन कॉम्प्लेक्सेस. ठीक आहे. तर लक्षात आलं की व्हॉट इज हाय स्पिन अँड व्हॉट इज लो स्पिन कॉम्प्लेक्स. सो इन द हाय स्पिन कॉम्प्लेक्स weak field ligands are involved. In the low spin complex strong field ligands are involved. And whenever there is involvement of the strong field ligand then there is a more crystal field stabilization energy. म्हणजे crystal field stabilization energy म्हणजे हा जो गॅप आहे तर तो गॅप जास्त आहे आणि इथं काय की हा जो गॅप आहे तो गॅप काय आहे कमी आहे. ठीक आहे. सो इनिशियली
पी ऑर्बिटल इट इज इन अ डिजनरेट स्टेट, हे डिजनरेट स्टेट आहे, म्हणजेच काय की ऑल दी पी ऑर्बिटल्स आर ॲट इक्वल एनर्जी लेवल, बट लेटर ऑन इट अंडरगोज स्प्लिटिंग वाईल देर इज अ फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स. तर तिथं स्प्लिटिंग होतं, बरोबर. आणि स्प्लिटिंग झालं म्हणजे काय झालं की ऍक्च्युअली इजी ऑर्बिट म्हणजे काय होईल की पी ऑर्बिटल स्प्लिट होईल, 3 ऑर्बिटल एका एनर्जीला जातील, दुसरे राहिलेले 2 ऑर्बिटल दुसऱ्या एनर्जीला जातील. ठीक आहे, तसंच इथं पण आहे. तर दिस इज अबाउट द हाय स्पिन अँड द लो स्पिन कॉम्प्लेक्सेस. And I think that whatever the in detail discussion regarding the high spin and the low spin complexes that we have covered in the last lecture. So now in the today's lecture we are going to start the discussion regarding the crystal field stabilization energy, one of the very interesting concept from this topic, that is crystal field stabilization energy. Crystal field stabilization energy is also called as ligand field stabilization energy. हे जे crystal field stabilization energy आहे त्यालाच आपण लिगॅंड फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी असं पण म्हणतो. ठीक आहे, क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी और इट इज समटाइम्स कॉल्ड ॲज अ लिगॅंड फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी. तर ऍक्च्युअली क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी याची डेफिनेशन जर आपण बघायला गेलो किंवा एक्झॅक्ट कन्सेप्ट काय आहे हे जर थोडं समजायचं असेल आपल्याला, तर थोडं आपल्याला काय करावं लागेल की त्याचे डेफिनेशन जे आहे ते बघावं लागेल की सो दॅट यू कुड अंडरस्टँड व्हॉट इज द क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी. ठीक आहे, तर क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी किंवा लिगॅंड फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी आपण कशी इंडिकेट करतो, सीएफएससी किंवा एलएफएससी या सिम्बलला आपण बेसिकली इंडिकेट करतो. त्याची डेफिनेशन काय आहे बघा की इट इज द लोअरिंग इन एनर्जी ऑफ ए ट्रान्झिशन मेटल आयन. इट इज द लोअरिंग इन एनर्जी ऑफ ए ट्रान्झिशन मेटल आयन इन अ गिवन लिगॅंड एन्व्हायरमेंट. काय म्हटलेलं, इट इज द लोअरिंग इन एनर्जी, इट इज द लोअरिंग इन एनर्जी ऑफ ए ट्रान्झिशन मेटल आयन इन अ गिवन लिगॅंड एन्व्हायरमेंट ड्यू टू द क्रिस्टल फील्ड इफेक्ट. आता क्रिस्टल फील्ड इफेक्ट काय आहे हे आपण थोडंसं डिस्कस करूया. ठीक आहे, तोपर्यंत थोडंसं बाजूला ठेवा, अगोदर पहिलं डेफिनेशन समजून घेऊया. तर काय, इट इज द लोअरिंग इन एनर्जी ऑफ ए ट्रान्झिशन मेटल और इट इज द लोअरिंग इन एनर्जी ऑफ ए ट्रान्झिशन मेटल आयन इन अ गिवन लिगॅंड एन्व्हायरमेंट ड्यू टू द क्रिस्टल फील्ड इफेक्ट्स. म्हणजेच थोडक्यात काय की ट्रान्झिशन मेटल आयन म्हणजे काय की सपोज देर इज अ मेटल आयन विच इज अ ट्रान्झिशन एलिमेंट और ट्रान्झिशन मेटल विच इज ॲट द सेंटर. आणि मग काय होतं की हे जे ट्रान्झिशन मेटल आयन आहे त्याची जी एनर्जी आहे ती एनर्जी काय होते की कमी होते. आणि हे कशामुळे कमी होते, ड्यू टू द लिगॅंड एन्व्हायरमेंट, म्हणजेच काय की ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ लिगॅंड सराउंडिंग टू दिस मेटल. या मेटलच्या आसपास लिगॅंड आल्यामुळे काय होते, याची जी काय म्हणू शकतो आपण त्याला एनर्जी लेवल आहे त्या मेटल आयनची ती कमी होते. तर त्याला आपण काय म्हणतो, क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी. किंवा इन अनदर वे वी कॅन डिफाइन क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी ॲज it is the lowering in energy of a metal ion caused by splitting of energy level. Simple आहे, it is the lowering in energy of a metal ion caused by splitting of energy levels. म्हणजे सिंपल तेच आहे की मेटल आयनची एनर्जी लेवल जी आहे ते काय होते, कमी होते. कशामुळे, ड्यू टू द स्प्लिटिंग ऑफ द एनर्जी लेवल. काय एनर्जी लेवल स्प्लिट होतात, तर ड्यू टू द लिगॅंड्स अप्रोचिंग टुवर्ड्स द मेटल. ज्यावेळेस लिगॅंड मेटलकडे येतात त्यावेळेस काय होतं की जे हे बघा इथं पी ऑर्बिटल दाखवले मी मेटलचं. इनिशियली दिस पी ऑर्बिटल इज ॲट द डिजनरेट एनर्जी लेवल. Okay, so all the p orbitals are at the same energy level, but as the ligands are approaching towards the metal ion, there is a splitting of this degeneracy of the p orbital and new काय म्हणू शकतो आपण स्प्लिटेड एनर्जी लेवल्स विल गेट फॉर्म. म्हणजेच काय की लोअरिंग इन एनर्जी ऑफ मेटल आयन कॉज्ड बाय स्प्लिटिंग ऑफ दी एनर्जी लेवल. एनर्जी लेवल स्प्लिट झाल्यामुळे मेटल आयनची जी एनर्जी आहे किंवा मेटल आयनची जी एनर्जी आहे ती काय होतं, बेसिकली कमी होती. तर त्याला आपण काय म्हणतो, क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी. ठीक आहे, तर बेसिकली अजून एक त्याला डेफिनेशन दिले बघा, बऱ्याचशा डेफिनेशन्स आहेत. आणखीन एक डेफिनेशन दिले, तर ती डेफिनेशन कशी आहे बघा, the energy associated with the increased attraction leading to higher stability of the complex in presence of crystal field of ligands. बघा काय म्हणते बघा, the energy associated with the increased attraction leading to higher stability of the complex in presence of crystal field of the ligands called as crystal field stabilization. आता बघा डेफिनेशन वेगवेगळ्या पद्धतीने दिलेत, पण तुम्ही सध्या एवढंच लक्षात ठेवा की काय होतंय की मेटल आयनची एनर्जी लेवल जी आहे ती कमी होते. कशामुळे, ड्यू टू द स्प्लिटिंग ऑफ द एनर्जी लेवल्स ऑफ द मेटल आयन. आता मेटल आयनची एनर्जी लेवल म्हणजे काय की त्याच्यामध्ये असणार पी ऑर्बिटल. तर ते पी ऑर्बिटल स्प्लिट झाल्यामुळे त्याची एनर्जी लेवल जी आहे त्या कमी होतात. तर त्यालाच आपण क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी असं म्हणतो. ठीक आहे,
म्हणजे थोडक्यात इथं काय दिलंय की दी एनर्जी असोसिएटेड विथ द इन्क्रीज्ड अट्रॅक्शन लिडिंग टू हायर स्टॅबिलिटी ऑफ द कॉम्प्लेक्स इन प्रेझेन्स ऑफ क्रिस्टल फील्ड ऑफ लिगॅन्ड्स. म्हणजेच काय की लिगॅन्ड ज्यावेळेस मेटलच्या जवळ येतात त्यावेळेस त्या मेटल आणि लिगॅन्ड मध्ये अट्रॅक्शन वाढतं आणि ते अट्रॅक्शन वाढल्यामुळे काय होतं की ऍक्च्युली तिथं त्या कॉम्प्लेक्सला स्टॅबिलिटी येते आणि ती स्टॅबिलिटी येण्यासाठी जी काही एनर्जी असोसिएट होते किंवा ती एनर्जी जी असते तर त्याला आपण काय म्हणतो की क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जीची डेफिनेशन जे आहे तर ती डेफिनेशन बेसिकली करू शकतो. ठीक आहे. आता क्रिस्टल फील्ड इफेक्ट ही काय कन्सेप्ट आहे तर आपल्याला ते थोडंसं बघावं लागेल. व्हॉट इज द क्रिस्टल फील्ड इफेक्ट. तर क्रिस्टल फील्ड इफेक्ट काय की जनरली काय की इट इज द स्प्लिटिंग ऑफ द डी ऑर्बिटल्स ऑफ ए मेटल आयन ड्यू टू इलेक्ट्रोस्टॅटिक क्रिस्टल फील्ड पोटेन्शियल ऑफ लिगॅन्ड्स अँड कॉन्सिक्वेन्सेस देअर ऑफ असं म्हटलेलं. आता डेफिनेशन थोडंसं तुम्ही डेफिनेशन कडे जाऊ नका, फक्त कन्सेप्ट समजून घ्या की काय की क्रिस्टल फील्ड इफेक्ट म्हणजे काय, इट इज द स्प्लिटिंग ऑफ डी ऑर्बिटल्स. इट इज द स्प्लिटिंग ऑफ द डी ऑर्बिटल्स ऑफ ए मेटल आयन ड्यू टू इलेक्ट्रोस्टॅटिक क्रिस्टल फील्ड पोटेन्शियल ऑफ लिगॅन्ड. म्हणजे बघा आता इतकं कॉम्प्लिकेटेड तुम्हाला हे वाचल्यानंतर वाटेल, पण जर आपल्याला डेफिनेशन समजून घ्यायची असेल तर इट इज व्हेरी इझी. काय की हे मेटल आहे बरोबर, अँड सराउंडिंग टू द मेटल देर आर लिगॅन्ड्स. सराउंडिंग टू द मेटल देर आर लिगॅन्ड्स. तर मेटलच्या भोवती काय आहेत की लिगॅन्ड्स आहेत. सराउंडिंग टू द मेटल देर आर लिगॅन्ड्स. हे मेटल आयनचं हे असं स्पियर आहे आणि त्याच्या भोवती लिगॅन्ड आहेत. जस्ट कन्सिडर. आणि मग ज्यावेळेस हे लिगॅन्ड काय होतात की मेटल आयनच्या जवळ येतं त्यावेळेस त्या जनरली काय होतं की एक इफेक्ट तयार होतो, त्याला आपण काय म्हणतो क्रिस्टल फील्ड पोटेन्शियल. म्हणजे थोडक्यात काय म्हणू शकतो की एक लिगॅन्ड हे निगेटिव्हली चार्ज पार्टिकल आहेत आणि ते लिगॅन्ड ज्यावेळेस मेटलला सराउंड करतात त्यावेळेस काय होतं की तिथे जनरली काय होतं की थोडंसं आपण काय म्हणू शकतो की इलेक्ट्रोस्टॅटिक क्रिस्टल फील्ड पोटेन्शियल तयार होतं. लिगॅन्ड्स इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल तयार होतं आणि त्याच्यामुळे काय होतं की मेटल आयन मधला जो डी ऑर्बिटल आहे तो स्प्लिट होतो. तर त्यालाच आपण काय म्हणतो क्रिस्टल फील्ड इफेक्ट. म्हणजेच काय की the splitting of d orbitals of a metal ion. काय the splitting of d orbitals of a metal ion due to electrostatic crystal field potential of ligands. Due to electrostatic crystal field potential of ligands. So it is called as a crystal field effect. आता सिंपली काय कसं लक्षात ठेवायचं, it is about the splitting of the d orbitals due to the electrostatic field of ligand. एकदम it is the काय म्हणू शकतो आपण, it is the splitting of d orbitals due to the electrostatic field of ligand. So this also we can simply we define as like this. तर असं पण आपण डिफाइन करू शकतो काय, splitting of d orbitals of a metal due to electrostatic field of the ligand. So which is called as a crystal field effect. आता आपल्याला जनरली काय बघायचं आजच्या लेक्चरला, तर हाऊ टू कॅल्क्युलेट थेरॉटिकली क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी ऑफ द डिफरंट कॉम्प्लेक्सेस. तर वेगवेगळ्या कॉम्प्लेक्सच्या थेरॉटिकली आपण क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी कशा कॅल्क्युलेट करायचे त्याच्या संदर्भात ऍक्च्युअली डिस्कशन करायचं. आता एक गोष्ट इथे क्लिअर करा की पहिली गोष्ट काय की क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी जी आहे सो दिस वी कुड कॅल्क्युलेट फॉर दी different type of the complexes. म्हणजे we could calculate the crystal field stabilization energy for the tetrahedral complex. Again we could calculate the crystal field stabilization energy for the octahedral complexes. Again we could calculate for the square planar complexes. Again we could calculate the crystal field stabilization energy for the tetragonal complexes. So means what we can say that we can calculate the crystal field stabilization energy for each and every type of the complexes. आता आपण पुढे बघणार आहे की व्हॉट आर द ऍप्लिकेशन्स ऑफ क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी, का कॅल्क्युलेट करायची, त्याच्यावर आपल्याला कुठली माहिती मिळते. सो दिस पॉइंट और दिस पॉइंट्स वी विल डिस्कस इन द ऍप्लिकेशन्स ऑफ द क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी. त्याचा शेवटचा पॉइंट आहे की तो म्हणजे काय की ऍप्लिकेशन्स ऑफ क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी. तर त्याच्यामध्ये आपण हे सगळं बघूया. तत्पूर्वी आपण हे बघूया की क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी हे कशी कॅल्क्युलेट करायची, व्हॉट इज द फॉर्म्युला. तर त्याचा ऍक्च्युअली फॉर्म्युला काय कॅल्क्युलेशन करायसाठी, तर एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मी इथे फॉर्म्युला घेतलेला आहे विच इज फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी ऑफ द ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस. ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस. तर ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सची क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी कॅल्क्युलेट करायचा हा फॉर्म्युला आहे. सिमिलरली we can represent the formula for the calculation of crystal field stabilization energy of tetrahedral complexes as well as for the square planar complexes as well as for the tetragonal complexes. म्हणजे प्रत्येकासाठी वेगवेगळा फॉर्म्युला येणार आहे. तो कशावरून येणार आहे तर त्याचं स्प्लिटिंग कसं होतं त्याच्यावरती ते ऍक्च्युअली फॉर्म्युला डिझाइन केलेले.
So I think that first we should understand how to calculate the crystal field stabilization energy in the octahedral complexes. तर ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्स मध्ये आपण कसं कॅल्क्युलेट करतो ते बघूया, आणि त्याच्यानंतर मग राहिलेले बाकीचे जे कॉम्प्लेक्सेस आहेत तर त्याचे पण एक्झाम्पल्स आपण काय करू शकतो इथं घेऊ शकतो. ठीक आहे. तर पहिला फॉर्म्युला तुमच्या समोर दिलेला आहे बघा, डेल्टा ओ. तर ओ काय इंडिकेट करतो, इट इज द ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्स, आणि डेल्टा काय इंडिकेट करतो, क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी ऑफ द ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्स. तर तो आहे डेल्टा ओ, किंवा आपण काय म्हणू शकतो त्याला 10 DQ. सो वी कॅन रिप्रेझेंट ऍज डेल्टा ओ किंवा 10 DQ, डेल्टा किंवा 10 DQ. हे काय क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी ऑफ दी कॉम्प्लेक्सेस आहे. आणि इथं जर ओ आला सबस्क्रिप्टला तर तो झाला क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी ऑफ दी ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्सेस. ठीक आहे. याचा जो फॉर्म्युला दिलाय तो काय दिलाय बघा, -2/5 ते दिले बघा, -2/5 इंटू m T2G प्लस 3/5 इंटू NEG डेल्टा ओ प्लस LP. आता बघा प्रत्येक पुस्तकामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने हा फॉर्म्युला रिप्रेझेंट केलाय. आता काही आपल्या जे थिअरीचे बुक्स आहेत तर त्याच्यामध्ये पण हाच जो फॉर्म्युला आहे, काही नाही, सगळ्यांचे नोटेशन सेमच आहेत. फक्त काय म्हणायचं की नोटेशन सगळे सेमच आहेत, फक्त फॉर्म्युला रिप्रेझेंट वेगवेगळ्या पद्धतीने आपण करू शकतो. म्हणजे काही ठिकाणी एमच्या जागेला एक्स घेतला असेल कोणी, बरोबर, किंवा एलच्या जागेला झेड घेतलेला असेल, तर वेगवेगळे नोटेशन जे आहेत तर ते नोटेशन जनरली वापरलेले आहेत. ठीक आहे. त्याचा मी पहिल्यांदा सुरुवातीला अर्थ सांगतो की -2/5 म्हणजे हे किती येतो, 0.4 येतं. -2/5 म्हणजे हे 0.4 येतं, प्लस 3/5 हे किती येतं, तर हे 0.6 येतं. ठीक आहे. म्हणजे इथं थोडा सिम्प्लिफाय करून एक फॉर्म्युला दिलाय बघा, हा वरचाच फॉर्म्युला आहे हा, तर इथं सिम्प्लिफाय केलाय. तो कसा, -0.4 m T2G प्लस 0.6 NEG डेल्टा ओ प्लस LP. मी सांगितलं की एम म्हणजे काय असेल, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन T2G ऑर्बिटल. सॉरी, एम म्हणजे काय की नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द T2G ऑर्बिटल. थोडस मी स्लाइड क्लिअर करतो. ठीक आहे. तर याच्यातला एम जो आहे एम, सो व्हॉट दिस एम इंडिकेट्स, एम इंडिकेट्स दॅट काय असेल, इलेक्ट्रॉन्स और नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन T2G ऑर्बिटल. T2G जे ऑर्बिटल आहे ऑक्टॅहेड्रल मध्ये स्प्लिटिंग झाल्यानंतर त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत टोटल, तर ते म्हणजे एम आहे. समटाइम्स इन सम बुक्स इन्स्टेड ऑफ एम दर इज अ एक्स पण दिलेला असेल, चालू शकते, काय अडचण नाही. एक्स असेल, वाय असेल, तुम्ही कुठलेही नोटेशन यूज करू शकता. ठीक आहे. आणि व्हॉट इज एन, इट इज द अगेन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन असेल EG ऑर्बिटल, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द EG ऑर्बिटल. ओके. तर हा झाला एन. पण व्हॉट इज एल, तर याच्यातला एल जो आहे समटाइम्स इट इज इंडिकेटेड आहे झेड ऑल्सो. एल किंवा आपण याला काय म्हणू शकतो, झेड पण म्हणू शकतो. तर हे काय की नंबर ऑफ पेअर्ड इलेक्ट्रॉन्स किंवा नंबर ऑफ काय म्हणू शकतो, नॉट ओनली पेअर्ड इलेक्ट्रॉन्स, तर त्याला आपण काय म्हणू शकतो की नंबर ऑफ पेअरिंग म्हणूया. ऍक्च्युली नंबर ऑफ पेअरिंग म्हणूया. नंबर ऑफ पेअर्ड इलेक्ट्रॉन्स म्हणण्यापेक्षा त्याला काय म्हणू शकतो की नंबर ऑफ पेअरिंग, म्हणजे एक अशा पद्धतीने पेअरिंग असेल असं, तर हे काय झालं 1, याला 1 म्हणूया आपण. ऍक्च्युअली देर आर 2 इलेक्ट्रॉन्स बट देर इज 1 पेअर. तर पेअर किती आहेत, नंबर ऑफ पेअर किती आहेत, ऍक्च्युअली नंबर ऑफ पेअरिंग नाही तर नंबर ऑफ पेअर्स आहेत. नंबर ऑफ पेअर्स, हाऊ मेनी नंबर ऑफ पेअर्स, तर ते आपण इंडिकेट करतो एल किंवा झेड. ओके. सो अगेन व्हॉट इज द पी, सो पी इज द पेअरिंग एनर्जी. पी इज द पेअरिंग एनर्जी. आता पेअरिंग एनर्जी काय असेल, तर जनरली इट इज द एनर्जी असोसिएटेड विथ पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन पेअर होत असताना जी एनर्जी असोसिएट झाली तर त्याला आपण पेअरिंग एनर्जी म्हणू शकतो सिम्पली वेने. किंवा आपण काय म्हणू शकतो, व्हेन इलेक्ट्रॉन्स आर पेअरिंग किंवा व्हेन इलेक्ट्रॉन्स आर पेअरिंग, इलेक्ट्रॉन एक्सपिरियन्स ए स्ट्रॉंग कोलॉमिक रिपल्शन. म्हणजेच काय की व्हेन इलेक्ट्रॉन्स आर पेअरिंग, these electrons are experiencing a strong coulombic repulsion. This is called as a pairing energy. म्हणजे आपण एका सिम्पली वेने काय सांगू शकतो, एनर्जी असोसिएटेड इन द पेअरिंग ऑफ एन इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन पेअर होत असताना किंवा इलेक्ट्रॉन पेअर होण्यासाठी जी एनर्जी लागते त्याला आपण पेअरिंग एनर्जी म्हणायचं. सिम्पल आहे. सो आय थिंक दॅट यू मस्ट बी क्लिअर अबाउट व्हॉट इज एम, व्हॉट इज एन, व्हॉट इज एल अँड व्हॉट इज पी. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर हे काय आहे, मला वाटतं तुम्हाला क्लिअर झालं असेल की एम काय आहे, एल काय आहे. ठीक आहे. आता बघा वेगवेगळ्या पद्धतीने हे जे फॉर्म्युले आहेत ते रिप्रेझेंट केलेले आहेत.
आता हा डेल्टा ओच्या फॉर्मॅटमध्ये केलेला असा होता फॉर्म्युला. तर हाच आपण 10 DQ मध्ये जर केला तर काय होईल की -4m T2G प्लस 6n डेल्टा ओ प्लस LP. तर L काय असेल, तर इट इज द नंबर ऑफ पेअर्स. इट इज द नंबर ऑफ पेअर्स ऑफ एन इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनच्या किती पेअर्स आहेत, आणि P इंडिकेट्स दॅट द पेअरिंग एनर्जी, म्हणजेच काय की एनर्जी असोसिएटेड इन द पेअरिंग ऑफ एन इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन पेअर होत असताना जी एनर्जी तिथे कंझ्युम झाली किंवा एनर्जी लागली, तर त्याला काय म्हणू शकतो आपण, पेअरिंग एनर्जी. ठीक आहे. आता हे जे दाखवलं ना तुमच्या समोर फॉर्म्युला, इट इज फॉर द क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी ऑफ ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्सेस. ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्सची थिअरॉटिकली क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी कशी कॅल्क्युलेट करायची, तर त्याच्या संदर्भातलं हे एक्सप्लेनेशन मी दिलं. ठीक आहे. म्हणजे काय, इट इज अबाउट द क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी ऑफ दी ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्सेस. ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्स मध्ये क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी कशी कॅल्क्युलेट करायची. आता तुम्ही म्हणाल मग टेट्राहेड्रलला काय वेगळं नाही, कारण तुम्हाला स्प्लिटिंग कसं होते माहिती आहे. तर ऑक्टॅहेड्रल मध्ये स्प्लिटिंग ऍक्च्युअली कसं झालं होतं, हे डिजनरेट स्टेट होती, बरोबर. आणि स्प्लिटिंग होताना काय झालं, EG ऑर्बिटल वरती गेलं आणि T2G ऑर्बिटल काय झालं, खाली स्प्लिट झालं, आणि हा तुमचा बॅरी सेंटर आहे. ठीक आहे. तर EG ऑर्बिटल काय झाला, तर तो +0.6 डेल्टा O काय झाला, वरती स्प्लिट झाला, आणि T2G ऑर्बिटल जे आहे तर ते काय झालं, -0.4 डेल्टा O काय झाला, तर तो बॅरी सेंटरच्या खाली स्प्लिट झाला, लोअर एनर्जी लेवल. आणि त्याच्यामुळे तिथं -4 आणि +6 घेतलेलं आहे बघा. +6 म्हणजे EG ऑर्बिटल इज स्प्लिटेड अबोव द बॅरी सेंटर, 0.6 एनर्जी बॅरी सेंटरच्या, आणि T2G ऑर्बिटल जे आहे ते बॅरी सेंटरच्या -0.4 म्हणजे एनर्जी लेवलला काय झाले, स्प्लिट झाले. टेट्राहेड्रलला काय होणार आहे, उलट होणार आहे. ओके, सो इन द टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस दिस थिंग विल बी रिव्हर्स. तर टेट्राहेड्रल मध्ये तीच गोष्ट आहे ना, ती रिव्हर्स होणार आहे. आणि त्याच्यामुळे हा जो फॉर्म्युला आहे, तर तो फॉर्म्युला कसा असेल, इन्स्टेड ऑफ दिस वन, म्हणजे हा जर फॉर्म्युला आपण जर मॉडिफाय करायचं म्हटलं, तर काय होईल की सिम्पली आपल्याला मॉडिफाय करता येईल. तर तो कसा मॉडिफाय करता येईल बघा, डेल्टा T इज इक्वल टू, म्हणजे क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी इन द टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस, हे कसं असणार आहे, -0.6 T2G असणार का EG असणार, हो इथं आता EGच असणार आहे, EG -0.6 EG. ठीक आहे. किंवा आपण आहे असं सुद्धा तो फॉर्म्युला लिहू शकतो. फक्त त्या जागेला काय करायचं, इथं आहे 0.4m, हे काय असणार आहे, T2G, 0.4m T2G, हे खाली स्प्लिट झालं, बरोबर. एक मिनिट. ठीक आहे. तर त्याचे जे स्प्लिटिंग आहे, तर टेट्राहेड्रल मध्ये ऍक्च्युअली स्प्लिटिंग कसं होतं बघा, टेट्राहेड्रल मधलं जे स्प्लिटिंग आहे ते आपण असं होतं बघा. टेट्राहेड्रल जे स्प्लिटिंग आहे, इट विल बी जस्ट लाईक दिस. हे T2G आहे आणि हे आहे EG आहे. हे काय होईल, +0.4 डेल्टा O स्प्लिट होईल, आणि इकडे काय होईल, -0.6 डेल्टा स्प्लिट होईल. मग आता फॉर्म्युला तुम्ही कसं लिहिणार आहे, तर काय असणार आहे, +0.4 काय असणार आहे, T2G, आणि इथं तुम्ही काय म्हणणार आहे, M, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द T2G ऑर्बिटल, आणि इथं काय असणार आहे, -0.6 काय असणार आहे, NEG, सॉरी EG, NEG. ठीक आहे. मी थोडं स्क्रीन चेंज करतो म्हणजे आपण पुढे जातील. म्हणजे याच्या रिव्हर्स आहे, फक्त रिव्हर्स म्हणजे काय की सेम आहे, फक्त इथलं साईन जे आहे ते साईन बदललेलं आहे. इथं प्लस आलं, म्हणजे इथं मायनसच्या जागेला प्लस आला, आणि इथं काय झालं, प्लस जे आहे या प्लसच्या जागेला इथं मायनस आलं. बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या काय झाल्या, कॉन्स्टंट राहिलेल्या आहेत. ठीक आहे. सो देयर इज नो चेंज. So now I think that we should move towards the calculation of the crystal field stabilization energy of the different complexes. तर वेगवेगळ्या कॉम्प्लेक्सचे आपण काय करूया की आता क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी कॅल्क्युलेट करायला सुरुवात करूया, की कसं होते आपण थोडंसं बघूया. आता मी एक ओपन बोर्ड घेतो रिकामा, की जेणेकरून आपल्याला याच्यावरती डिस्कशन करता येईल. ठीक आहे. आता आपल्याला माहिती की जर आपण ट्रान्झिशन एलिमेंट घेतले, तर डी ऑर्बिटल कुठं काय की ऍक्च्युअली D1 पासून D10 पर्यंत वेगवेगळे डी ऑर्बिटल आहेत, बरोबर. म्हणजे D1 मध्ये काय की डी ऑर्बिटल मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, T2 मध्ये 2 असतात, D3 मध्ये 3. म्हणजे काय की जर आपण 3D ट्रान्झिशन सेरीज जर बघितली आपण, तर ट्रान्झिशन सेरीज मध्ये काय की वेगवेगळ्या केसेस आहेत. म्हणजे थोडक्यामध्ये काय की कॉम्प्लेक्सच्या वेगवेगळ्या केसेस आहेत, बरोबर. आणि त्याच्यामध्ये ऍक्च्युअली काय की वेगवेगळ्या कॉम्प्लेक्स साठी ऑक्टॅहेड्रल सांगतो, वेगवेगळ्या ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्स साठी वेगवेगळे क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी येते. ठीक आहे. आणि मग क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जीवरून आपण ठरवतो की तो कॉम्प्लेक्स स्टेबल आहे का नाही. ठीक आहे.
तर इथं बऱ्याचशा केसेस आहेत आणि प्रत्येक केसेससाठी आपण ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्स साठी काय करू शकतो की क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजेच काय की वी कुड इझिली कॅल्क्युलेट क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी फॉर द ईच टाइप ऑफ दी कॉन्फिगरेशन. म्हणजे सगळ्या प्रकारचे जे कॉन्फिगरेशन्स आहेत मेटल आयनची, म्हणजे मेटल आयन आता डी ऑर्बिटल जर तुम्ही घेतलं, सॉरी नॉट डी ऑर्बिटल, जे सॉरी, तर आपण जर 3D सिरीज घेतली, 3D ट्रान्झिशन सिरीज, इट स्टार्ट फ्रॉम द स्कॅन्डियम, देन टिटॅनियम, वॅनाडियम, क्रोमियम, मॅंगनीज, देन काय असेल आयर्न, बरोबर आहे का? म्हणजेच काय स्कॅन्डियम, टिटॅनियम, वॅनाडियम, क्रोमियम, मॅंगनीज, आयर्न, कोबाल्ट, काय असेल निकेल, कॉपर, झिंक, किती झाले बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सो दिस इज 3D ट्रान्झिशन सिरीज. तर हे काय की 3D ट्रान्झिशन सिरीज आहे. तर 3D ट्रान्झिशन सिरीज मध्ये जर आपण बघितलं तर याच्या प्रत्येकामध्ये डी ऑर्बिटल आहे बघा, ह्या प्रत्येकामध्ये डी ऑर्बिटल आहे आणि प्रत्येकाच्या डी ऑर्बिटल मध्ये वेगवेगळे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजेच काय की कॉन्फिगरेशन ऑफ दी म्हणजेच काय की दीज आर द एलिमेंट्स ऑफ दी व्हरायटी ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणजे डी ऑर्बिटल मध्ये वेगवेगळे इलेक्ट्रॉन आहे, 1 पासून 10 पर्यंत डी ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत. ठीक आहे, 1 पासून 10 पर्यंत. म्हणजेच काय की सी ऑल दीज कॉम्प्लेक्स सॉरी ऑल दीज मेटल आयन्स कॅन फॉर्म अ ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्स. हे सगळे जे मेटल आयन आहेत हे सगळे ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्सेस तयार करू शकतात आणि मग त्याची क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी आपल्याला काय करायचं जनरली कॅल्क्युलेट करायची. तर ती जी क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी कॅल्क्युलेट करायची आहे तर त्यासाठी आपण आता जो फॉर्म्युला बघितला तर तो फॉर्म्युला ऍक्च्युअली यूज करणार आहे. ठीक आहे, आता तो फॉर्म्युला यूज करून आपण काय करूया की पहिले एक 2-3 केसेस घेऊया आणि त्याच्यासाठी क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी कॅल्क्युलेट करता येते का बघूया. D1 एक घेऊया, D2 एक घेऊया आणि D3 घेऊया. We will calculate the crystal field stabilization energy for the strong field and weak field octahedral complexes. For the strong field and weak field octahedral complexes. Weak field octahedral complexes. Strong field and the weak field octahedral complexes. स्ट्रॉंग फील्ड आणि वीक फील्ड ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्सेस साठी या 3 केसेस साठी आपल्याला काय करायचंय आपल्याला क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी कॅल्क्युलेट करायची. वी नो द फॉर्म्युला and we know how the electrons are placed in the strong field and weak field complexes. तर जनरली बघा आपण काय करूया की एक डी ऑर्बिटल इथं ड्रॉ करूया. सो दिस इज द डी ऑर्बिटल विच इज ऍट द डिजनरेट स्टेट. हे डिजनरेट स्टेट मध्ये असणारं डी ऑर्बिटल म्हणजे काय की ऑल दी 5 डी ऑर्बिटल्स आर ऍट इक्वल एनर्जी लेवल. ठीक आहे, आणि आता दुसरी केस काय की वीक फील्ड लिगॅंड घेऊया. म्हणजे बघा हे 2 प्रकारे हा कॉम्प्लेक्स तयार होऊ शकतो. एक वीक फील्ड लिगॅंड बरोबर तयार होणारा आणि एक स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड बरोबर तयार होणार. त्याच्यामुळे तुम्हाला 2 वेगवेगळ्या कॉम्प्लेक्सची काय करावं लागेल, क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी वेगवेगळी कॅल्क्युलेट करावी लागेल ना. त्याच्यामुळे मी हे सांगतो ऍक्च्युअली. पहिल्यांदा आपण काय करूया वीक फील्ड कॉम्प्लेक्स तयार करूया. आता वीक फील्ड कॉम्प्लेक्स काय करतो, इट शोज लो स्प्लिटिंग एनर्जी. तर ते स्प्लिटिंग एनर्जी कमी दाखवतो आणि मग त्यामुळे आपण हे करूया की आता हे थोडंसं काय झालं, याच्यामध्ये थोडंसं गॅप जे आहे, सेपरेशन जे आहे ते कमी झालं वीक फील्ड कॉम्प्लेक्स मध्ये. हे इजीचं स्प्लिटिंग झालं आणि हे T2G स्प्लिटिंग झालं. याच्यामध्ये जो लिगॅंड इन्व्हॉल्व आहे तो काय आहे, वीक फील्ड लिगॅंड आहे. त्यामुळे स्प्लिटिंग जे आहे ते एवढं स्ट्रॉंगली झालेलं नाही, स्प्लिटिंग एनर्जी जी आहे ती कमी राहिलेली आहे. दिस इज स्प्लिटिंग एनर्जी. ठीक आहे, T2G आणि EG. ठीक आहे, ओके. आणि इकडं काय की आपण इकडे एक कॉम्प्लेक्स घेऊया आणि इथं काय आहे की हा जो कॉम्प्लेक्स आहे तर या कॉम्प्लेक्स मध्ये स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड यूज केलेले आहे. स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड आणि स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड यूज केल्यामुळे काय झालंय की स्प्लिटिंग एनर्जी इन्क्रीजेस. हा EG आणि हा T2G आहे आणि हा जो गॅप आहे तर हा गॅप बेसिकली काय झालाय की वाढलेला आहे, कारण इथं स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड यूज केलेले आहे. स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड. ठीक आहे. नाउ सी वी विल फर्स्ट कन्सिडर D1 केस. आता D1 केस म्हणजे काय हो, इन द डी ऑर्बिटल देयर इज ओनली 1 इलेक्ट्रॉन. डी ऑर्बिटल मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे, इन द डी ऑर्बिटल देयर इज ओनली 1 इलेक्ट्रॉन. आता इथं आपण काय करूया, हे जे ऑर्बिटल्स आहेत 3 ऑर्बिटल आहेत ऍक्च्युअली. इथं आपण काढताना एकच काढलेलं आहे, याच्यामध्ये T2G मध्ये 3 आहेत. ठीक आहे, आणि EG मध्ये किती आहेत, तर इथं 2 आहेत. सिमिलरली हियर there are 3 orbitals and here also there are 2 orbitals. ठीक आहे, आता ऍक्च्युअली काय होते, इन द D1 केस
D1 केस घेतली म्हणजे काय की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण D1 कन्सिडर केलं, म्हणजे डी ऑर्बिटल मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. आता ही केस कुठली असेल? फॉर एक्झाम्पल V4 प्लसचा कॉम्प्लेक्स व्हॅनाडियम 4 प्लस. व्हॅनाडियमचा अटॉमिक नंबर किती आहे? स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनाडियम आणि क्रोमियम. स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनाडियम आणि क्रोमियम. त्याच्यातला जो व्हॅनाडियम आहे तो इथं आहे बघा. व्हॅनाडियमचा अटॉमिक नंबर आहे 23. हा 21 आहे, हा 22 आहे, बरोबर. आणि व्हॅनाडियमचा अटॉमिक नंबर आहे 23. तर 23 नुसार जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर काढायला गेलो अकॉर्डिंग टू 23, तर याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल बघा? व्हॅनाडियमचं 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p किती येणार बघा? 3p6 किती झाले? 6, 12, 14 आणि हे काय 16 आणि 18, बरोबर. अजून आपल्याला किती? 23 पाहिजे ना. 3s2 आणि मग काय झालं? 3p किती झालं? 3 होईल ना, बरोबर आहे का? जस्ट वन 5, 11 हे 13, 13 आणि 19 आणि हे 4, 23 म्हणजे 1s2, 2s2 हे 3p नाही आहे, 4p3 आहे. 1s2, 2s2, 2p6, 3s2 देन 3p6, 4s2 असणार आहे. 3p6, 4s2 आणि काय असणार आहे? 4p3. तर हे झालं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द व्हॅनाडियम. तर हे झालं व्हॅनाडियमचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर V4 प्लस घेतलेले आपण केलं. V4 प्लस म्हणजे काय की आता ऍक्च्युली याच्या पुढे याचा डी ऑर्बिटल असणार आहे 4d, बरोबर आहे का? 4d असणार आहे ना. काय झालं बघा इथं? आपलं काय चुकलं का? येस, एनीवन प्लीज. आपण इथं कुठलं ऑर्बिटल दाखवायला पाहिजे? डी दाखवायला पाहिजे होतं ना ऍक्च्युली. 4 इलेक्ट्रॉन जर डी मधून निघून गेले तर 1 इलेक्ट्रॉन डी केस मध्ये राहतो. जे सी, बरोबर आहे. काय करायला लागेल? वी शुड हॅव टू इरेज दिस वन. वी विल रिमूव्ह दिस वन. ओके, 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6 आणि 3d ऑर्बिटल आहे ना. सॉरी, 3d ट्रान्झिशन सिरीज आहे, त्याच्यामुळं 4dचा काही प्रश्न येणार नाही. इथं काय येणार आहे? 3d, 3p नंतर 3d5, 3d5. तुम्ही म्हणणार D1 ची केस आहे, 5 कुठून आणलं? बरोबर आहे की नाही? आपला आयन कुठला आहे? व्हॅनाडियम 4 प्लस आहे, म्हणजेच काय की वी शुड हॅव टू रिमूव्ह 4 इलेक्ट्रॉन्स. 4 इलेक्ट्रॉन आपल्याला रिमूव्ह करावे लागतील. आणि आफ्टर रिमूव्हिंग दीज 4 इलेक्ट्रॉन्स, सो हिअर इन्स्टेड ऑफ द 5 देर वुड बी काय असणार आहे? 1. तर इथं 5च्या ऐवजी काय असणार आहे? 1 असणार आहे. म्हणजे हे झाले D1 केस, बरोबर आहे का? D1 केस झाली. आता मी सगळ्यांच्या बाबतीत हे सांगत बसणार नाही, मी कसं कॅल्क्युलेट करायचं हे सुरुवातीला मी थोडंसं सांगतोय. त्याच्यानंतर आपण एक एक कॉम्प्लेक्स घेऊन त्याचे एक्झाम्पल्स बघूया. आता मला सांगा, इथं एकच इलेक्ट्रॉन, त्याच्यामुळे मला वाटतं स्ट्रॉंग फील्ड आणि वीक फील्ड साठी वेगवेगळं तुम्हाला कॅल्क्युलेशन करायची गरजच नाही, बरोबर. कारण आपल्याकडे 1च मिनिट राहिलाय. फक्त मी थोडक्यात हायलाइट करतो, उद्याच्या लेक्चरला डिस्कस करूया. हे बघा, आता इलेक्ट्रॉन एकच आहे, त्याच्यामुळे स्ट्रॉंग फील्ड मध्ये आणि वीक फील्ड मध्ये काही फरक नसणार आहे. म्हणजेच काय की देर इज ओनली 1 इलेक्ट्रॉन इन द T2 ऑर्बिटल. आणि त्यामुळे याचं कॅल्क्युलेशन आपण कसं करू शकतो? अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला काय कॅल्क्युलेशन करावं लागेल? -0.4 इंटू किती इलेक्ट्रॉन आहेत? 1 इलेक्ट्रॉन आहे, बरोबर का? प्लस 0.6 इंटू इलेक्ट्रॉन किती? 0च आहे. म्हणून काय आलं? हे सगळा फॅक्टर 0 होणार आहे. आणि हे जर सोडवलं तर काय होईल की -0.4 डेल्टा ओ. म्हणजे याची क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी काय झाली या कॉम्प्लेक्सची? क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी ऑफ दी ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्स ऑफ दी D1 केस. याच्यामध्ये स्ट्रॉंग फील्ड आणि वीक फील्ड दोन्ही जरी कॉम्प्लेक्स घेतले तर याची क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी काय झाली? -0.4 डेल्टा ओ. एमसीक्यू ला क्वेश्चन येऊ शकतो, कॅल्क्युलेट करायला लावले जाईल तुम्हाला. म्हणजे क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी या सगळ्या फॉर्म्युल्याने तुम्हाला हे कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे. सो आय थिंक दॅट इन द नेक्स्ट लेक्चर विल डिस्कस इन मोर डिटेल अबाउट क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी. वी विल सॉल्व डिफरंट एक्झाम्पल्स ऑफ दी डी ऑर्बिटल किंवा D1 कॉन्फिगरेशन. डी कॉन्फिगरेशनचे वेगवेगळे एक्झाम्पल बघूया. आपण D1 बघितलं, D2, D3, D4, D5, D6 असं आपण थोडंसं काय करूया की चर्चा करत जाऊया. ठीक आहे. इफ यू हॅव एनी क्वेश्चन, एनी डाऊट, यू मे आस्क युअर क्वेश्चन, यू मे आस्क.